भाजपकडनं पुन्हा एकदा राज्यामध्ये ऑपरेशन लोटस राबवलं जाते की काय अशी जोरदार चर्चा आहे। कारण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून तसे सूतोवाच देखील झालेले आहेत। पालिका निवडणुकांआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे असं एकंदरीत गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरनं दिसतंय। त्यामुळे महाविकास आघाडीला आणखी खिंडार पडणार आहे का अशी जोरदार चर्चा आहे। गिरीश महाजन यांनी या संदर्भात नेमके काय सूतोवाच केलेत आपण सुरुवातीला ते पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची उभाटा असेल किंवा काँग्रेस असेल, आता लोकांचा विश्वास या पक्षावर राहिलेला नाही। आपण अजून पुढे बघा किती मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्रात, मी नुसतं नाशिक बोलणार नाही, उत्तर महाराष्ट्र म्हणणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये अनेक सगळी बडी मंडळी या पक्षामधली जी आहे ती आता भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी त्या वाट बघताय। आणि म्हणून आता आपल्याला उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे आहे। मी शब्द दिलेला आहे वरती की सगळ्याच्या सगळ्या महापालिका, धुळ्याची असेल आपल्याकडे जाईल, जळगावची असेल आपल्याकडे जाईल, नाशिकची आहे ती आपल्याकडे होती, आणि आता नगर सुद्धा, चारीच्या चारी महापालिका आपल्याला एक हाती ताब्यात घ्यायच्या आहे। नाशिक मध्ये पण आपल्याला राज्यामध्ये उच्चांक करायचा आहे। जेवढे सदस्य आपल्या या ठिकाणी होतील तेवढे कुठे मार्ग येणार नाही। बावनकुळे साहेब, चव्हाण साहेब, आम्ही आपल्याला शब्द देतो की सर्वात मोठा नगरसेवकाचा उच्चांक हा आकडा आम्ही नाशिक मधून महापालिकेतून तुम्हाला या ठिकाणी देऊ। तर मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणतायत आपण सर्वांनीच पाहिलं ऐकलं। यात संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। माझे सहकारी अविनाश देगसकर आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। अविनाश, मंत्री गिरीश महाजनांचे हे सूतोवाच आहेत। भाजप कदाचित आणखी एकदा राज्यात ऑपरेशन लोटस राबवणार आहे की काय असंच दिसतंय। कारण अनेक जण सध्या भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये यायला इच्छुक असल्याचं गिरीश महाजन म्हणतायत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसाठी कुठेतरी धोक्याची घंटा आहे का, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, महाविकास आघाडीला अजून खिंडार पडणार का हेच प्रश्नचिन्ह आता समोर उभं राहिलेलं आहे। कारण त्याचं एकच आहे की गिरीश महाजनांनी केलेलं वक्तव्य, पालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं जाणार आहे, पुन्हा एकदा राबवलं जाणार आहे। त्यात मवियाचे अनेक नेते, माजी नगरसेवक, झेडपीचे सदस्य संपर्कात असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलेला आहे। महत्वाचं म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली सारख्या मोठ्या महानगरपालिकांचा या समावेश आहे। त्यांच्या निवडणुका बाकी आहेत, त्या दिवाळीपर्यंत होतील असं सांगितलं जात आहे। आणि इथे भाजपाला सत्ता हवी आणि यामुळेच ऑपरेशन लोटस राबवलं जाणार आहे। अविनाश, मी येतो तुमच्याकडे, थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी, मला माफ करा। आपल्या सोबत सध्या अतुल लोंढे फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। एकीकडे मंत्री गिरीश महाजन सूतोवाच करतायत की कदाचित पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राज्यामध्ये राबवलं जाईल की काय, कारण आणखीही अनेक लोक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते येत्या काळात महायुतीमध्ये भाजपमध्ये दिसतील असं त्यांचं म्हणणं आहे। अतुलजी, या सगळ्या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया? असं आहे की त्यांनी आज सलीम कुत्ताच्या मित्राला पक्षात घेतलेला आहे। याच्या पहिले सलीम कुत्ता दाऊद इब्राहिमचा मित्र, त्यांच्या पार्टीत नसणारा, हे आरोप त्यांनी केले, आम्ही नाही केले। आणि याच्यापूर्वी इक्बाल मिर्चीचा पार्टनर प्रफुल्ल पटेल साहेब, ते आरोप त्यांनी केले, आम्ही नाही केले। आता ऑपरेशन लोटस कदाचित एक्सटेंड होईल, अझहर मसूद आहे ना, दाऊद इब्राहिम यांना पण पार्टीमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू असेल। ते गिरीश महाजन सांगत असतील, कदाचित त्या पार्टीला ते पण होते सलीम कुत्ताच्या, माझ्या माहितीप्रमाणे जे काही आरोप झाले होते ते। हे जे सगळं आहे ना, विश्वातली सगळ्यात मोठी पार्टी, आम्ही सगळ्यात मोठे आहो, यांच्याकडे नेतृत्वच नाहीये, यांच्याकडे नेते नाहीये, आणि हे ज्यांच्यावर आरोप करतात त्यांनाच पार्टीमध्ये घेतात, हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे। आणि बिचारे यांचे जे कार्यकर्ते आहे ते अजूनही सतरंजात उचलत आहेत, त्यांना कोणी कुठलं पद नाही। आमच्याकडून लोक जातात राष्ट्रवादीतनं, शिवसेनेतनं, ते मंत्री होतात, मुख्यमंत्री होतात, उपमुख्यमंत्री होतात, केंद्रात मंत्री होतात, हे बिचारे आपले बाहेरच, कार्यक्रम झाला की खुर्च्या उचला, कार्यक्रम असला की खुर्च्या लावा, अशी परिस्थिती आज बीजेपी झालेली आहे। त्यामुळे लोटस फोटो जे आहे हे पूर्ण चिखलात जाणार आहे। नाही, पण मग दावा जो होतोय अतुलजी, गिरीश महाजन जो करतायत की अनेक नेते इच्छुक आहेत, डॅमेज कंट्रोल करावं लागेल का असं वाटतंय का आपल्याला, की तशी परिस्थितीच उद्भवणार नाही? जनता, या महाराष्ट्राची हे जनता बीजेपीला संपूर्ण डॅमेज करणार आहे। जनतेच्या लक्षात आलेलं आहे की हा पक्ष काम करण्यापेक्षा भाषण देणे, राशनची चर्चा नाही करणे, गिरीश महाजनांना जे मंत्रालय दिलं त्याचं काम नाही करणे, इकडले तिकडले नेते फोडणे, म्हणजे भाजपमध्ये काही दम नाहीये असा संदेशच जातो नाही याच्यातनं। त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही आहे। आम्हाला चिंता याची नाही आहे कोण नेते कुठे जाणार आहे, आम्हाला चिंता याची आहे की हे अजून देशाला किती डॅमेज करणार आहेत।
महाराष्ट्राला किती डॅमेज करणार आहेत. हा हा कारण की देवेंद्र फडणवीसांनी हे बघा ना, रस्त्यावर खुनं पडून राहिले, बलात्कार होऊन राहिले, पुलं पडून राहिले, तुम्ही उद्घाटन करता दुसऱ्या दिवशी पुलांना गड्डे पडतात, त्याच्यावर बोलत नाहीत, ते दुरुस्त करत नाहीत. पैसे नाही आहे, पगार नाही आहे, लाडक्या बहिणीला 2100 देणं होत नाही आहे, हा शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही आहे. हा. आमच्यावर बोट ठेवतात. तेलंगणामध्ये आम्ही माफ केलं 40 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. आहे का जम यांच्यात शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा? नाही, हेच धंदे करायचे आहे. बर, मग फक्त दावेच होत आहेत, प्रत्यक्षात काही घडणार नाही असं आपण म्हणताय? नाही नाही, काय आता सांगितलं नाही तुम्हाला, बाहेरून नेते आयात करण्याची परिस्थिती कोणत्या पक्षाची असते? हा ज्याची स्वतःची कुवत नाही, हा. ज्याची स्वतःमध्ये नवीन नेते निर्माण करण्याची क्षमता नाही, आणि मग बरं. आरोप करायचे आणि त्यांनाच घ्यायचं. ठीक आहे, मुद्दा कळला आपला. प्रफुल्ल अतुलजी. पटेलांवर इक्बाल मिर्चीचा आरोप केला होता ना, हा हा अजित पवारांवर करप्शनचा आरोप केला होता ना 70,000 कोटीचा, भुजबळांवर आरोप करून जेलमध्ये टाकलं होतं ना, आता ह्या सुधाकर बडगुजरवर त्यांनी आरोप केले होते ना. मग हे जे सगळं सुरू आहे हे जनतेला दिसत नाही असं नाही आहे. बर, ठीक आहे, मुद्दा कळला आपला. अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अतुल लोंढे होते आपल्यासोबत, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, आणि त्यांनी या सगळ्यावर पुन्हा एकदा त्यांच्या भाषेत उत्तर दिलेलं आहे. हे जे सगळे दावे आहेत ते पोकळ आहेत, महाविकास आघाडीला खिंडार पडणार नाही असं ते म्हणतायत. जनता सुज्ञ आहे, जनता जे काही आहे ते निश्चितपणे सांगेल असं अतुल लोंढेंचं म्हणणं आहे. आणि याच संदर्भात आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत सध्या विद्याताई चव्हाण सुद्धा आहेत फोन लाईनवरनं. विद्याताई, भाजप राज्यामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवतंय की काय? तसेच सुतोवाच मंत्री गिरीश महाजनांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी कदाचित मोठं इन्कमिंग महायुती आणि भाजपमध्ये होण्याची शक्यता आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. आपलं काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात? महाविकास आघाडीला याचा मोठा फटका बसू शकेल असं वाटतं का? भाजप जी फोडाफोडीचं राजकारण आहे किंवा जे धाक दपटशाचं राजकारण आहे, ईडी किंवा इन्कम टॅक्सचं, त्याला आपलं गोजीरवाडा नाव तुम्ही ऑपरेशन लोटस असं दिलेलं आहे. पण हे सगळं अतिशय म्हणजे योजनापूर्वक केलं जातं. प्रत्येक निवडणुकीच्या आधी इतर पक्षातले लोक आपल्याकडे कसे येतील याच्यासाठी टॅक्टिक्स वापरल्या जातात, आणि त्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपचा कॉन्फिडन्स पूर्ण ढळलेला आहे पैशाच्या जोरावर, ईव्हीएमच्या जोरावर. आणि आता तर त्यांना हे दुसऱ्या पक्षातल्या लोकांना फोडून आपल्याकडे घेणं हे त्यांचं काम आहे आणि ते करतायत. त्यामुळे आता लोकांनी बघायचं काय करतायत लोक ते. आपल्याला काय, आपण फक्त लोकशाही मानणारे लोक आहोत. आपल्याला असं वाटतं की लोक काहीतरी करतील, पण लोक काहीच करताना दिसत नाहीये. आणि भाजपचा जो सगळा अन्याय आहे तो आपण सहज करतोय सगळेजण. ठीक आहे, ठीक आहे. विद्याताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या सुषमाताई अंधारे सुद्धा आहेत फोन लाईनवरनं. सुषमाताई, भाजप परत एकदा ऑपरेशन लोटस राज्यात राबवतंय की काय असे सुतोवाच स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आहेत. आज ज्यावेळेला सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश झाला भाजपात त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलंय. खिंडार पडणार आहे का महाविकास आघाडीला, जसं गिरीश महाजन म्हणतायत, दावा करतायत? काय नेमकी आपली प्रतिक्रिया या संदर्भातली? नाही, माझी प्रतिक्रिया फारच चांगली आहे. मला वाटतं की त्यांनी खरंच राबवलं पाहिजे ते ऑपरेशन. त्यांनी ते ऑपरेशन राबवलं पाहिजे आणि सगळ्या पक्षातले सगळे बलात्कारी, सगळे खूनी, सगळे ईडी सीबीआयच्या फायली चालू असणारे आणि देशद्रोहाचे आरोप असणारे असे सगळे लोक त्यांच्याकडे गेले पाहिजेत. भ्रष्टाचार मुक्तचा नारा देणाऱ्या पक्षाची भ्रष्टाचार युक्त पार्टी लवकरच झाली पाहिजे. कारण आजच्या प्रवेशावरही त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं समर्थन करताना म्हटलेलं आहे की आम्हाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि कुणीही आमच्याकडे आलं तर आम्ही त्याला नाही कसं म्हणू शकतो. तर मला असं वाटतं, आणि त्यावर त्यांचं असंही म्हणणं आहे की गुन्हा कुठे सिद्ध झालेला आहे. त्यामुळे जामिनावर जेवढे लोक बाहेर असतील ना, खुनी असतील, बलात्कारी असतील, ईडी सीबीआयचे त्रस्त लोक असतील, जे म्हणून जामिनावर बाहेर आहेत आणि ज्यांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, अशा प्रत्येकाने भाजपमध्ये प्रवेश करून स्वतःची सुटका करून घ्यावी. मला उलट आनंद आहे की या निमित्ताने सर्वार्थाने, खऱ्या अर्थाने सगळे पक्ष स्वच्छ होत आहेत. फक्त ही सगळी स्वच्छता होत असताना सगळा कचरा कुठेतरी एका डस्टबिन मध्ये टाकावा लागतो. ती डस्टबिन सध्या भाजप स्वतः झालेली आहे. नाही, पण सुषमाताई, गिरीश महाजन म्हणतायत की येत्या काळात काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येत्या काळात कोणी उरणार नाही असा दावा ते करतायत.
नाही, कुणी उरणार की नाही उरणार ते काळ ठरवेल. कारण काय आहे, ज्या ज्या लोकांवर दबाव आणला तो प्रत्येक माणूस तिकडे गेला. त्याला अपवाद होते संजय राऊतची. कारण त्यांना कर नाही तर डर कसली. विशेष म्हणजे बाहेर आल्यावर, निर्दोष सुटल्यावर त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा किरीटवर टाकला. परंतु जी लोक भाजपामध्ये गेली आणि मध्ये गेल्यानंतर भाजपाने ज्यांना क्लीन चिट दिली, अशा पैकी एकाही माणसाने नंतर भाजपवर किंवा किरीटवर अब्रू नुकसानीचा दावा टाकला नाही. याचा अर्थ हे सगळे लोक अजूनही दबलेले आहेत, घाबरलेले आहेत आणि चौकशी नावाचा वरवंटा अजूनही यांच्या छातीवर भाजपाने ठेवलेला आहे. सो शरद पवार पक्षातही असे कोणी असतील, आमच्या पक्षातही कोणी असतील तर, आणि अशा लोकांना दबाव आणून जर भाजप नेऊ इच्छित असेल तर भाजपने खुशाल असे सगळे लोक न्यावेत आणि त्यांनी सुद्धा बिचाऱ्यांनी खरंच पटकन भाजपचा रस्ता धरावा. निवडक मावळ्यांनीच इथे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण केलेलं होतं. त्यामुळे निवडक लोक, प्रामाणिक लोक जे असतील ते प्रामाणिक लोक घेऊन आम्ही ही लोकशाही वाचवण्याचा लढा लढत राहू. ठीक आहे, मुद्दा कळला आपला सुषमाताई. खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर सुषमाताईंनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. एकंदरीतच राज्यात भाजप ऑपरेशन लोटस येत्या काळात राबवणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र विरोधकांनी या सगळ्या दाव्यावर टीका केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.